आजची आपली रेसिपी आहे ती एका रानभाजीची आहे. त्याला कंटोळे, करटोले, गोड कारली सुद्धा बऱ्याच ठिकाणी बोललं जातं. तुमच्याकडे काय म्हणतात? तर ही भाजी पहिली स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आणि त्याचे बारीक तुकडे करायचे. बारीक तुकडे केल्यानंतर त्यातले जे काही कडक बिया असतील त्या काढून फेकून द्यायच्या. आता ह्यासाठी बरंच सामान लागतं आपल्याला. ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देते, की ते आपण कढई तापत ठेवली आहे. त्यात मी 2 ते 3 चमचे तेल टाकते. तेल चांगलं तापलं, की त्यात मी मोहरी टाकते. मोहरी टाकल्यानंतर ती तडतडल्यावर लगेच मी त्यात हिंग टाकणार आहे आणि हिंग टाकल्यावरती आपण त्यात कढीपत्ता, मिरची आणि कोथिंबीर सुद्धा घालणार आहोत सुगंधासाठी. त्याच्यानंतर आपण लांब चिरलेला कांदा टाकायचा. कांदा थोडा जास्त असला, की ही भाजी खूप छान लागते, कडवट लागत नाही. मग ह्याच्यावर आपण टाकतोय हळद. हळद पण परतून घेतल्यानंतर त्यात आपण कापलेले जे करंटोळे आहेत, ते आपण टाकणार आहोत आणि चांगले 2-3 मिनिटं परतून घेणार आहोत. कंटोळे चांगले परतून घ्यायचे. त्याच्यानंतर आपण त्यात पाण्याचा हापका मारायचा आहे थोडासा आणि ती भाजी मध्ये थोडंसं मीठ टाकून परत चांगलं ढवळून घ्यायचंय आणि झाकून ठेवायचे आणि मंद गॅसवरती चांगल्या 2 ते 3 वेळा त्याला वाफ काढून घ्यायची आहे. हे 2 ते 3 वेळा वाफ काढल्यानंतर भाजी चांगली शिजते, मऊ होते. भाजी मऊ शिजल्यानंतरच चांगली लागते. मग ह्याच्यावर टाकायचं आपल्याला खवलेलं खोबरं आणि कोथिंबीर मिक्स करून द्यायचं. आपली भाजी तयार आहे. भाजी ही खूप छान लागते. एकदा तरी नक्कीच करून बघायची. पावसाळ्यात नक्कीच खायची. ह्या भाजीचे खूप चांगले फायदे आहेत. आरोग्यासाठी उत्तम आहे. भाजी एकदा नक्कीच करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा भाजी कशी झाली ते.